आपण आता नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. बघा, फिजिकल प्रॉपर्टी बेसिकली 4 आहेत. पहिली प्रॉपर्टी स्टेट. आपण बघतो की अल्केन मध्ये तिन्ही स्टेट एक्झिस्ट आहेत. म्हणजे अल्केन्सचे जे काही मेंबर आहेत ते तिन्ही फिजिकल स्टेट मध्ये आहेत. तुम्हाला प्रत्येकाला फिजिकल स्टेट माहिती आहे. किती फिजिकल स्टेट आहे कुठल्याही मॅटरच्या, कुठल्याही कंपाऊंडच्या? 3. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. इनिशियल जे मेंबर आहेत फ्रॉम C1 टू C4 ते एक्झिस्ट करतात गॅसियस स्टेट मध्ये. त्यानंतर C5 टू C17, मेक अ करेक्शन, C5 टू 17 हे एक्झिस्ट करतात लिक्विड मध्ये. तर C18 टू अबाइव एक्झिस्ट करतात सॉलिड स्टेट मध्ये. जसं जसं मॉलिक्युलर मास वाढतंय कॉमनली आपण असा फरक पाहतोय की स्टेट चेंज होते. इनिशियली पहिल्या 4 मेंबरच्या केसमध्ये मॉलिक्युलर मास कमी होता, स्टेट होती गॅसियस. हळूहळू 5 ते 17 दरम्यान मॉलिक्युलर मास वाढायला लागलं, स्टेट बनली लिक्विड. आणि 17 च्या अबाव म्हणजे 18 पासून पुढे मास वाढतंय आणि स्टेट बनते सॉलिड. यानंतर अल्केनच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली जाते, ती म्हणजे कलर आणि ओडर. बघा, अल्केन मध्ये कुठलाही कलर नाहीये आणि अल्केनला कुठला पर्टिक्युलर ओडर नसल्यामुळे दीज आर कलरलेस अँड ओडरलेस कंपाऊंड. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मीन्स एबिलिटी टू डिसॉल्व टू गेट सोल्युबल इन पर्टिक्युलर सबस्टन्स. कॉमनली आपल्या लक्षात येतं की एक आपल्या बुक मध्ये देखील रेफरन्स दिलेला आहे की लाईक डिसॉल्व इन लाईक. जर मॉलिक्यूल हा पोलार असेल तर तो पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या HCl चं आपण एक उदाहरण घेऊ. HCl मध्ये आपण पाहतोय H आणि Cl, H प्लस पार्शियल चार्ज असतो, Cl वर काय असतो रे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि या मॉलिक्यूलला काय मानलं जातं, पोलार मॉलिक्यूल. आणि हा HCl देखील पोलार असणाऱ्या वॉटर मध्ये डिसॉल्व होतो. बघा बरं, या ठिकाणी H प्लस आणि OH मायनस हा एक पूर्ण मायनस हा सुद्धा लाईक डिसॉल्व इन लाईक हा एक बुक मध्ये आपल्या रेफरन्स दिलाय. अकॉर्डिंग टू दॅट रेफरन्स आपण बघतो की मॉलिक्यूल जर पोलार असेल तो डिसॉल्व होणार पोलार सॉल्व्हेंट मध्ये. आणि वॉटर इज अ एक्झाम्पल ऑफ पोलार सॉल्व्हेंट. बट आपण बघितलं की अल्केन हे नॉन पोलार आहे, त्यामुळे ते वॉटर मध्ये डिसॉल्व होत नाही. म्हणून आपण त्यांच्या सोल्युबिलिटीचा क्रायटेरिया पाहतो की दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन OS. OS means organic solvent like ether, benzene, etc. यानंतर आपण पाहतोय बॉइलिंग पॉइंट. बघा, बॉइलिंग पॉइंट मध्ये एक कॉमन ऑब्झर्वेशन आपण सुरुवातीला पाहूया, ब्युटेन आणि पेंटेन. आपल्या पुढे बोर्ड वरती मी काही नावं लिहिलेत. ब्युटेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की C4H10 आणि पेंटेनचे सर्व मेंबर्स तुम्हाला माहिती आहे C5H12 या फॉर्म मध्ये असतात. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ब्युटेनचं मास 261 च्या रेंज मध्ये, तर पेंटेनचं ऑलमोस्ट 300 किंवा 282 च्या पुढे. म्हणजे मॉलिक्युलर मास याचं कमी असतं आणि या मेंबरचं मॉलिक्युलर मास जास्त असतं. आणि त्याचाच परिणाम हा होतो की मॉलिक्युलर मास वाढलं की बॉइलिंग पॉइंट देखील वाढतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्केन इन्क्रीजेस विथ मॉलिक्युलर मास. अजून एक क्रायटेरिया बॉइलिंग पॉइंट साठी त्यांनी दिला आहे, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ ब्रांचिंग. आता याला इलॅबोरेट करायचं झाल्यास एक उदाहरण आपण बघूयात, इयन पेंटेन. सर्वांना याचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं, मी अशी अपेक्षा करतो. इयन पेंटेन मध्ये काय असतं, सर्व कार्बन स्ट्रेट चेन मध्ये असतात 5 चे 5 कार्बन. आता याचं बॉइलिंग पॉइंट आपल्याला रेफरन्स मध्ये दिलाय त्यांनी 309.1. त्यानंतर आपण आयसोपेंटेन बघितला. आयसोपेंटेन मध्ये काय रे, स्ट्रक्चर मध्ये 5 कार्बन असणार आहे पण 4 स्ट्रेट चेन मध्ये, 1 ब्रांचिंग मध्ये. ब्रांचिंग पडल्यामुळे बॉइलिंग पॉइंट काय झाले, डिक्रीज. आणि निओपेंटेन मध्ये 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये, 2 ब्रांचिंग मध्ये. ओव्हरऑल स्ट्रक्चर मध्ये 5च कार्बन आहे परंतु ब्रांचिंग किती कार्बनची पडली आहे, 2. म्हणजे ब्रांचिंग वाढली, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. अशा पद्धतीने आपण 4 फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या अल्केनच्या. पहिली प्रॉपर्टी होती अल्केनची स्टेट. फर्स्ट 4 मेंबर गॅसेस, 5 to 17 liquid and 18 and above solid state. Alkanes are colorless and odorless. Solubility चा क्रायटेरिया आपण पाहिला, they are insoluble
in water and soluble in organic solvent like ether and benzene. आणि फोर्थ क्रायटेरिया आपण बघितला बॉइलिंग पॉइंट मध्ये. बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ मॉलिक्युलर मास. जसं की आपण बघितलं C4H10 च्या पेक्षा C5H12 चा मॉलिक्युलर मास जास्त आहे, त्याच्या सर्वच मेंबरचा बॉइलिंग पॉइंट हा ऍज कम्पेअर टू C4H10 म्हणजे ब्युटेन पेक्षा जास्त आहे. आणि दुसरा क्रायटेरिया बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ ब्रांचिंग. जितक्या जास्त ब्रांचिंग सेम मेंबर मध्ये, सेम नंबर ऑफ ऍटम असणाऱ्या अल्केन मध्ये, तेवढं कमी त्याचा बॉइलिंग पॉइंट. नाउ वी विल स्टडी प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन. बघा प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन या पॉइंट मध्ये तुम्हाला अल्केन नेमकं कशा पद्धतीने तयार केले जातात इन द फॉर्म ऑफ केमिकल रिएक्शन दाखवलं जातं. बघा अल्केनच्या 3 ते 4 प्रिपरेशन मेथड आहे. त्यापैकी फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. डे फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं हायड्रोकार्बनच्या अनसॅच्युरेटेड कोणाला म्हणायचं, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असणाऱ्यांना आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून जर तुम्हाला अल्केन बनवायचे असतील म्हणजे अल्किन पासून आणि अल्काइन पासून, तर तुम्हाला हायड्रोजनची काय करावी लागते, ऍडिशन. म्हणून ही जी प्रिपरेशन मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन करण्याची फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, तिला हायड्रोजिनेशन असे म्हटल्या जातं. बघा फॉर्मेशन ऑफ अल्केन तुमच्या पुढे 2 रिएक्शन दिले. या दोन्ही रिएक्शन मध्ये एक अल्केन तुम्हाला दिसतोय इथेन तयार झालाय, दुसरा अल्केन तुम्हाला दिसतोय की प्रोपेन तयार झालाय. बघा ओव्हरऑल एक केमिकल रिएक्शन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की अल्केन फॉर्म होत आहे. मग आपण असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ अल्केन. दोन्ही ठिकाणी काय फॉर्म झाला आपला, अल्केन. दोन्ही ठिकाणी काय फॉर्म झाला आपला, अल्केन. म्हणून आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ अल्केन. कसं, बाय द रिएक्शन ऑफ. आता कोणाकोणामध्ये रिएक्शन होईल बेटा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. पहिल्या एक्झाम्पलच्या केस मध्ये इथिन हा अनसॅच्युरेटेड आहे, तर दुसऱ्या एक्झाम्पलच्या केस मध्ये प्रोपाइन हा अनसॅच्युरेटेड आहे. बघा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो दोन्ही केस मध्ये काय फॉर्म झालाय, अल्केन. फॉर्मेशन ऑफ अल्केन कसं, बाय द रिएक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इथिन अँड प्रोपाइन. बोथ आर द एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बाय कसं, विथ हायड्रोजन. बघा या ठिकाणी H2 आणि या ठिकाणी 2H2 ऍड केले आपण बाय द रिएक्शन किंवा विथ हायड्रोजन युजिंग कॅटलिस्ट इज कॉल्ड हायड्रोजिनेशन रिएक्शन. कॅटलिस्ट म्हणून 3 एलिमेंट्सचा वापर केला जातो. एक तर प्लॅटिनम, दुसरा पॅलेडियम किंवा निकेल. सांगायचं झाल्यास प्लॅटिनम आणि पॅलेडियम मध्ये रिएक्शन जर प्लॅटिनम आणि पॅलेडियम यांचा वापर करून केली तर ती रूम टेम्परेचरला देखील होते, बट निकेलचा जर वापर केला तर त्या रिएक्शनला हीट द्यावी लागते. बघा या ठिकाणी प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे ऍक्टिव्ह कॅटलिस्ट मानले जातात, तर निकेल हा स्लाइटली लेसर रिएक्टिव्ह कॅटलिस्ट मानला जातो. बघा या ठिकाणी आपण उदाहरण बघूयात इथिन. आता या ठिकाणी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा एक्झाम्पल आपण बघूयात इथिन. इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. या ठिकाणी बघा इथिन मध्ये कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहेत, डबल. या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये काय, ट्रिपल बॉन्ड. टोटल कार्बन किती आहेत, 3. बघा 2 कार्बन वाला असेल मेंबर मध्ये, 2 कार्बन असेल आणि सर्व बॉन्ड सिंगल असेल तर इथेन म्हणायचो, पण डबल बॉन्ड असेल तर आपण त्याला इथिन म्हणतो. आता इथिनचा फॉर्म्युला कसा आहे, CnH2n. इथाइनचा फॉर्म्युला किंवा अल्काइनचा फॉर्म्युला CnH2n-2 या फॉर्म्युल्याने आपण काढतो. ते फॉर्म्युले अल्किन आहे अल्काइन ज्यावेळेस आपण सेपरेटली पाहू त्यावेळेस पाहणार आहोत. सध्या फक्त आपण लक्षात ठेवायचं इथिन आणि प्रोपाइन यांची स्ट्रक्चर्स. इथिन मध्ये कार्बन कार्बन मध्ये असतो डबल बॉन्ड, रिएक्शन होते हायड्रोजन ऍटम सोबत. होतं काय, या ठिकाणी असणारा एक हायड्रोजन या कार्बनशी कंबाईन व्हायला. इनिशियली या कार्बनकडे या मॉलिक्यूल मध्ये एका कार्बनकडे 2 हायड्रोजन, या एका कार्बनकडे 2 हायड्रोजन आहे. एक हायड्रोजन याच्याशी कंबाईन होतो, सायमल्टेनियसली एक हायड्रोजन याच्याशी कंबाईन होतो. प्रत्येक कार्बनवर एका हायड्रोजनचे ऍडिशन होते एकाच वेळी आणि डबल बॉन्ड ब्रेक होऊन राहतो फक्त सिंगल बॉन्ड आणि बनतं CH3 ज्याचं की नाव काय, इथेन. इन द सेम मॅनर
आपण बघतो की प्रोपाइनच्या केसमध्ये होतं काय की CH3 CH3 C जशाला तसा या ठिकाणी आपण 2s2 घेतला म्हणजे टोटल हायड्रोजनचे किती ऍटम आहे आपल्याकडे 4. तर यामध्ये प्रत्येकी 2 ऍटम या कार्बन वरती आणि प्रत्येकी 2 ऍटम या कार्बन वरती ऍड होतात. बघा मग एक्झाम्पल मध्ये आपण असं बघू शकतो की CH3 CH3 या ठिकाणी 2 हायड्रोजन ऍड झाले CH2 आणि या ठिकाणी 2 ऍड झाले CH होता बनला CH3 आणि सुरुवातीला ज्यावेळेस 2 ऍटम ऍड होतील एक बॉन्ड ब्रेक होतो, पुन्हा 2 ऍटम ऍड झाले एक बॉन्ड ब्रेक होतो. या 2 C च्या मध्ये ट्रिपल बॉन्ड होता. 4 हायड्रोजनच्या ऍडिशन दरम्यान किती बॉन्ड ब्रेक झाले 2. दोघांमध्ये राहिला कोणता बॉन्ड सिंगल बॉन्ड. या पद्धतीने आपण हायड्रोजनेशन करून अल्केनचं प्रिपरेशन करू शकतो. सेकंड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्केन इज फ्रॉम अल्किल हलाइड. आपण नोमेनक्लेचरच्या लेक्चर मध्ये अल्किल हा काय प्रकार आहे बघितलाय. ज्यावेळी पण कुठल्याही अल्केन मधला एक हायड्रोजन रिप्लेस होतो त्यावेळेस जो ग्रुप एक्झिस्ट करतो त्याला अल्किल असे म्हणतात. जसे की आपण बघितलं मिथेन. मिथेन मधला एक हायड्रोजन गेला बनला मिथिन. आता जर एक हायड्रोजन जाऊन त्याच्या जागी X हा ग्रुप आला, मिस्टर X हा ग्रुप आला. आता मिस्टर X मध्ये 4 ऍटम्सचा समावेश केला जातो. 4 ऍटम्सला आपण मिस्टर X म्हणतो ते की क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. ज्यालाच आपण ग्रुप 17 एलिमेंट त्यांनाच आपण हॅलोजन म्हणून देखील ओळखतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अल्किल हलाइड हा काय प्रकार आहे. आपल्याला अल्केन बनवायचे पण कशापासून बनवायचे अल्किल हलाइड पासून. बऱ्याच विद्यार्थ्यांना रिएक्शन येते आणि अल्किल हलाइड काय असं विचारलं त्यावेळेस ते ब्लँक होतात. बी स्पेसिफिक इन युअर कन्सेप्ट. बघा लक्षात ठेवा अल्किल हलाइड हा काय प्रकार आहे. कुठल्याही अल्केन मधला हायड्रोजन जातो आणि त्याच्या जागी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन यापैकी कुठलाही एक ऍटम येत असेल तर न्यूली फॉर्म झालेल्या त्या कंपाऊंडला म्हणतात अल्किल हलाइड. जसे की आपण एक्झाम्पल घेतलं मिथेन CH4. मिथेन मधला H गेला इट बिकम्स मिथिल आणि X म्हणजे या ठिकाणी कोणी ठेवू शकता क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. त्याला आपण म्हणतो अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड पासून अल्केन बनवण्याच्या 2 पद्धती. फर्स्ट मेथड आहे रिडक्शन. यापूर्वी 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाहिलंय की ज्यावेळेस पण कुठल्याही मेटलची ऍसिड सोबत रिएक्शन होते त्यावेळेस हायड्रोजन गॅस हा लिबरेट होत असतो. जसं की आपण उदाहरण घेऊ झिंकचं. झिंक प्लस HCl यामध्ये रिएक्शन ज्यावेळेस होईल बघा झिंक प्लस HCl यामध्ये रिएक्शन झाल्यावरती आपण पाहतो की ZnCl2 प्लस H2 फॉर्म होतात. आता रिडक्शन म्हणजे काय हे देखील लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. लास्ट 10th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलं होतं की ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय असतं रे रिडक्शन. मग आता रिडक्शन मध्ये या ठिकाणी ऍडिशन ऑफ हायड्रोजन हा क्रायटेरिया अप्लाय केला आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण रिडक्शन ही मेथड वापरून अल्किल हलाइड पासून अल्केन मिळवू शकतो. बघा मग याची डेफिनेशन पुढील प्रमाणे करता येईल. फॉर्मेशन ऑफ अल्केन या ठिकाणी मिथेन तयार झालाय म्हणजे आपण काय म्हणतोय फॉर्मेशन ऑफ काय घडलंय रे अल्केन. कसं बाय द रिएक्शन ऑफ अल्किल हलाइड. आता या ठिकाणी हा इनिशियली CH3 म्हणजे तुम्हाला माहिती काय असतो रे मिथिल. हा बेसिकली कोण होता CH4 होता. एक H गेला CH3 बनला त्याच्या जागी Cl आला मिथिल क्लोराइड. मिथिल क्लोराइड झालं कॉमन नाव. याचं IUPAC नाव आहे क्लोरोमिथेन. बघा या मिथिल क्लोराइड किंवा क्लोरोमिथेनची झिंक आणि HCl याच्यासोबत रिएक्शन होते. बघा झिंक आणि HCl परस्पर अभिक्रिया करतात आणि H2 गॅस लिबरेट करतात आणि लिबरेट झालेला H2 गॅस मग कंबाईन होतो या आपल्या क्लोरोमिथेनशी किंवा मिथिल क्लोराइडशी. आता कंबाईन होताना यामध्ये असणारा एक H कंबाईन होतो एका Cl सोबत HCl गातो सेपरेट. उरलेला एक H कंबाईन होतो त्याच्या जागी आणि CH3 बिकम्स CH4. अशा रीतीने आपला काय तयार झाला मिथेन. बघा परत एकदा मी रिपीट करतो की CH3Cl ज्याला आपण काय म्हणतो रे मिथिल क्लोराइड. कशा प्रकारे तर वरती सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला रेफरन्स दिलाय. याचंच IUPAC नाव काय रे
क्लोरोमिथेन. लास्ट इयर तुम्ही शिकला देखील आहात क्लोरोमिथेन. बघा या रिएक्शन मध्ये प्रॅक्टिकली काय करतात, प्रॅक्टिकली तुम्हाला एका बीकर मध्ये म्हणा किंवा कंटेनर मध्ये म्हणा मिथिल क्लोराईड घ्यावा लागेल, त्यामध्ये झिंक अँड HCl हे मिसळावे लागतील. बेसिकली आपण पाहतो की झिंक आणि HCl यांची परस्पर अभिक्रिया होऊन कुठला गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन, आणि तो मग कंबाईन होतो मिथिल क्लोराईड सोबत आणि अनुक्रमे मिथेन आणि HCl तयार होतात. कशा प्रकारे, तर बघा H2 मध्ये असणार आहे की HCl शी कंबाईन झाला, HCl सेपरेट. या ठिकाणी असणारा Cl निघून गेला आणि त्या जागी उरलेला एक H आला. CH3 मध्ये एक H ची ऍडिशन झाली, बनला CH4. आता सेकंड मेथड जी आहे तिचं नाव आहे वुर्ज रिएक्शन. वुर्ज रिएक्शन ही वुर्ज रिएक्शनशी रिलेटेड प्रश्न बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारले जातात. बघा वुर्ज रिएक्शन मध्ये अल्किल हॅलाइड पासूनच अल्केन मिळवतात, परंतु अल्किल हॅलाइडची रिएक्शन केली जाते सोडियम या मेटल सोबत. बघा रिडक्शन मध्ये झिंक आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे परस्पर अभिक्रिया करतात, हायड्रोजन तयार करतात आणि तो हायड्रोजन ऍड होतो. या ठिकाणी सोडियम या मेटलचा उपयोग करून आपण अल्केनचं प्रिपरेशन घडवून आणत असतो. या रिएक्शन मध्ये आपण बघतो की फॉर्मेशन ऑफ काय होतं रे, हायर अल्केन. हा सगळ्यात पहिलं महत्वाचा मुद्दा की मिथेन हा जो फर्स्ट मेंबर आहे या ठिकाणी आपण रिडक्शन करून तयार केला होता, हा मेंबर वुर्ज सिंथेसिस किंवा वुर्ज रिएक्शन मध्ये तयार करता येत नाही. मिथेन नंतरचे जेवढे काही मेंबर्स आहेत ते आपण या रिएक्शन मध्ये तयार करू शकतो. बघा मिथेन इज नॉट प्रिपेअर्ड बाय वुर्ज रिएक्शन. आता वुर्ज रिएक्शन नेमकं कशाला म्हणायचं, आपण इक्वेशन बघू. या ठिकाणी आपल्याकडे ब्रोमो इथेन C2H6 असेल, H व्हायला H5 बनला, एक Br आला. सिमिलरली इथं C2H6 असेल, H गेला, C2H5 राहिला, एक Br आला. म्हणजे हे झाले ब्रोमो इथेनचे दोन मॉलिक्यूल. कोणाशी रिएक्शन करतात रे, सोडियम या मेटल सोबत. सोडियमचे किती मोल घेतले आपण, 2. या ठिकाणी एक Na या सोबत, एक Na या सोबत आणि काय फॉर्म करतो 2NaBr आणि मग रिमेनिंग C2H5 आणि C2H5 एकत्र येतात. तुम्हाला माहिती आहे दोघं ऍड झाल्यावर C2 becomes C4, H5 becomes H10 आणि बनतो आपला ब्युटेन. या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो ड्राय इथर. या ठिकाणी रिएक्शन मिक्सचर मध्ये सुरुवातीला सॉल्व्हेंट म्हणून ड्राय इथर घेतात. ड्राय इथर मध्ये 2 मॉलिक्युल्स ऍड केले जातात, ब्रोमो इथेन म्हणा किंवा क्लोरो इथेन असेल तर क्लोरो इथेनचे सोडियम मेटल ऍड केला जातो आणि ही रिएक्शन परफॉर्म केली जाते. या ठिकाणी आपण बघतो की फॉर्मेशन ऑफ काय होते मग, हायर अल्केन. हायर अल्केन म्हणजे काय रे, मिथेन पेक्षा मोठा, किंवा जनरली आपण असं म्हणू शकतो की 2 or more अल्किल ग्रुप कंबाईन होऊन जो अल्केन तयार होतो त्याला आपण हायर अल्केन हा रेफरन्स घेऊ शकतो. मग फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन बाय द रिएक्शन ऑफ 2 molecules of alkyl halide with sodium, 2 molecules of alkyl halide with sodium in presence of dry ether is called Wurz synthesis. आणि त्याचे एक्झाम्पल वुर्ज सिंथेसिस मध्ये मस्ट नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे की मिथेन हा प्रिपेअर केला जाऊ शकत नाही.